मनोज जरांगे पाटील बोलतात, थेट जाऊया. लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला कोण काय करणार? सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच येते. आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारी. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही. आम्हीच आरक्षणात आहेत पहिल्यापासून. त्यांना काय धक्का लागतोय? कुठं आम्हालाच धक्का लागलेला. आमचं आम्ही घेणार आहे. त्यांना काय दिलंय ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलंय त्याशी नाही देणं घेणं आम्हाला. कारण सत्ता इकडून आहे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी इकडून. त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे. उपोषण सुरू ठेवा, चालू ठेवा, कारण ते दबाव आहे. राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं, पायडेले 10 पास स्वतः आखून घ्यायचे आणि दाखवायचं. सगळे सत्ताधारीच आहेत. आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे देखील. त्यांना लेखी देण्यात आलंय, त्यामध्ये असं लिहिलंय, इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे. नाही, त्यांना धक्का लागू नाही लागू आम्हाला काय माहित नाही. आमच्या आरक्षणात ते आहेत हे आम्हाला माहिती, बाकीचं माहित नाही आम्हाला. त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहित आम्हाला. आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. आत्ता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी. ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची, कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीये. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात. आत्ता पुरावा आहे का त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या खोट्या नोंदी म्हणता त्या खोट्या आहेत का? औंध संस्थान होतं तिथंही पुरावे मिळाले, तेही सरकार घेत नाही. ब्रिटिशकालीन जनगणनेत सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे, तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे तेही घेत नाहीत. म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि धक्के आणि धुक्क्याची भाषा करते तिकडे. स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळाले पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना. छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. ते छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे, कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक येतात. पडा उघडा तू. हे बघा, चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेली तरी. आणि 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत आणि बसत आहे. आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत, आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भुजबळ म्हणतात. मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी. काही लोक लिहित फेसबुकला, सोशल मीडियाला, संविधानाचं आंदोलन वडीगुद्रीत पहा, अमक्याचं आंदोलन पहा. बघा ना, बघा वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय. तो झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. धनगर बांधवांनाच माझी विनंती, तुमच्या नेत्यालाच जरा समजून सांगा, तुमचं आरक्षण तुम्ही मागे याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळणारे हे चिघळू देऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतीलच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तू दंगल घडून आणणारे, त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत आहे. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो. आम्ही शांततेच्या अंतरावलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तोडीन म्हण, एक जण पाय तोडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने, हिशे पाडलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला कचाकच, मी हाय तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर
आणि त्याला काय कळतंय ते कोणचं शान आहे, स्वतःला शान समजत आहे तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या आणि परत संभळी मी सत्तेत आहे, सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं मनात. म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लेखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो. मी आपले पडलेले फेडेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियत तुई, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होता. मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत असलं सांगत आहे ती. आता त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे. त्याला वाटत असं मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरंच त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा आहे म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो. परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो. उलशी काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं विटीच धरतंय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय? तुला गोरगरिबाच्या भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत, तुम्ही कस काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोटं आहे. तुमचं ही माणुसकीच कोणची जिवंत आहे? आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे. नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता. हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत तुम्हाला, आमचा हक्क खरा असून आम्ही तर तुमचं खोटं आहे तुम्हाला खाऊनच नाही देत. मग तुमचं तर पुरं बोगस आहे. आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला, त्याला नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळं करायचं मराठ्याचं, आमचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या पोराचा नाही वाटोळं होऊन द्याला. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो, मराठ्यांना आणि नेत्यांनाही सांगतो, नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का? मराठ्यांची देणेरी ही वागणूक बरी आहे का? भाषणात काय बोलत आहेत आम्ही जातीवादी नाहीत, आता कसं काय गाड्या भरून पाठीत पडे की नाही उघडे? आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत, देऊन द्यायना. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना मला जात पाहिजे, मताची गरज नाही, तर तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान, मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला, मराठ्याचाच निर्णायक करा. होऊन द्या सगळे साफ. इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा, इतका राग येतो यांना मराठ्यांचा, आपल्या मराठ्यांना काय वाटत नसेल का? आता आमच्या लेकराचं वाटलं होतं ना, आमची भाकर घेऊ नका ना, आम्हाला धक्का. कोणची भाकर घेतली तुमची? सगळ्या दुनियाच्या भाकरी तुझी एकटाच खातो. आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्या आहेत, त्या म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात, आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात 100%. एक बी कुणबी रद्द होणार नाही, सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार. सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची सिंहाची. तू मला जातीवादी म्हणते, त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते, मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते. कोण जातीवादी? मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागो उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागले. हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला? ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या माग, मी कणखर उभा आहे. आता ह्यो जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी? मराठ्यांनीच उत्तर द्या मला.
का हात बांधून बसू? मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का? मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का? आता ती जर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचं का मराठ्याचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का? मराठ्यांचे पोरं उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का? या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाला जायची भूमिका आहे. मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते, किती भयान नियत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत. किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची. आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत. अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांचे. किती जातीवादी येते आणि मला जातीवादी म्हणतात. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा. आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा. इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट. आणि काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाहीत. एकटेच 50-55% दाबून हे जर आरक्षण असून ह्या टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येण, ते आपला हक्काचं आहे. नाविलाज आहे छगन भुजबळाला घडूनच आणायचं तर त्याला मराठ्याचा नाविलाज आहे. नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा. कर तुला काय करायचं, सहन व्हायचं तर करू. सरकारला सांगतो नाविलाज आहे आमचा. आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आहे सरकारला सगळ्या. तो जर वाघाची भाषा करतो, रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत. नाविलाज आहे आमचा. कोण कुणाला फसवतंय? तुम्हीला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सगळे सोयऱ्यातून, त्यांना म्हणतायत की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही. नेमकं कोण कुणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा. आमचं आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं. काय संबंध याला धक्का लागायचा? खात्यात वर बडून चारी बाजूने आणि उगं बडबड बडबड करते. ऐकून घेतलं म्हणजे काय मजा का लावायला लागले काय तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का काय स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागे सरकतो. उपोषण बसत असतात का? शोभतं काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी. आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात. आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद तयार करायचा. पहिल्यांदा अंधारातून केला, आता ओपन करायला लागले. आणि मराठ्याचे लोक त्यांच्या मागे पळत येत. निर्णायक मतदान. काय निर्णायक मतदान रे? जाताचा मुडदा पाडायला निघाले ते लोक. सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठ्याचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणतात. काय भाषा तुमची? आणि आम्हाला जातीवादी म्हणता. आम्हाला जातीवादी म्हणता. मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा मी हायतवर. मराठे सगळे एकीकडून उभा राहा. जात संकटात सापलेली यांनी. संविधानाच्या पदावर हे बसलेत, गैरवापर करतात, आतून काड्या करतात, आपल्या पोरावर केसेस करायला लावतात. कुणबी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळांनी. त्यांनी सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबविल्यात. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी येऊन देणार. मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट आहे, ब्रिटिश कालीन आहे. आता 1871ची जनगणना माझ्याकडे आली, त्याच्यात दाखवलंय ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे. आत्ता रेकॉर्ड मी आत्ता मीडियाला दाखवतो. तरी देत नाही. तुमचे काय पुरावे आहेत रे? आताचे खाता फुकट.
परत म्हणता कोण बोलता, तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना. मराठी मोठे हो द्या लेकरं त्यांचे म्हणा ना. 50-12 ते कारखाने मोजिता घ्या. तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे? तुमचेच आमदार आहेत, तुमचेच मंत्री, टाका पाडून त्यांना. काय करायचं आम्हाला? आमचे गोरगरिबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडं, आणि त्यात असले धमक्या नको देऊ. वाघ रस्त्यावर उतरले, कुठे डांबऱ्यावर उतरले, खड्ड्यात उतरले, ते नको शिकू मला. त्या भानगडीत पडू बी नको. नेते मानते एकमेकाला. बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना, धनगर बांधवाच्या ना बाकी कोणत्यांना. ह्यो काड्या लावतोय पुऱ्या. ती एकटा छगन भुजबळ वातावरण राज्यातलं गढूळ करणारे सरकारमध्ये बसून. अरे काय शिकितो? आंदोलनात आंदोलन बसवा, म्हणजे आम्ही बसलो की जातीय तेढ निर्माण होतो. आमच्या परवानग्या नाकारल्या जात्यात 10 महिन्याच्या असून. हाकेंनी उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार घणाघात केलेला आहे. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, मात्र आमचा नाईलाज होईल. भुजबळांची लोक रस्त्यावर आली तर आम्ही देखील उतरू, असं थेट आव्हान त्यांनी भुजबळांना आणि सरकारला दिलेलं आहे.